गल्ली ते दिल्ली सगळीकडे चालली आहे राजकारणावर चर्चा. म्हणून गल्लोगल्लीतून आम्ही शोध घेतोय विधानसभा मतदारसंघातील गल्लोगल्लीच्या राजकारणाचा आढावा. उन्हा तान्हातून फिरतोय भावी आमदार आणि आम्ही विचारतोय विकासाचा मास्टर प्लॅन. कधी न्यूजरूमची गल्ली करून आम्ही उडवतोय बसल्या जागेवरून राजकीय विश्लेषकांच्या अभ्यासाचे बार, तर कधी टीका करून मांडतोय रोखठोक भूमिका. पण ती हिंदुस्तान पोस्टच्या क्रांती विचारांची, बाजू सत्याची, या तत्वाची. आपण पाहताय गल्लोगल्ली. नमस्कार, हिंदुस्तान पोस्ट मध्ये मी सुप्रीम मस्कर आपलं स्वागत करतो. आज आपण गल्लोगल्लीच्या या एपिसोड मध्ये शिवडी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत हिंदुस्तान पोस्टचे राजकीय संपादक सुजित मामूलकरजी, ज्यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. नमस्कार सर, सगळ्यात पहिलं आपलं हिंदुस्तान पोस्ट मध्ये स्वागत. आज आपला विषय आहे शिवडी विधानसभा मतदारसंघ. या शिवडी विधानसभा मतदारसंघातलं आधीचं आणि आत्ताचं राजकारण नेमकं कसं आहे, आता एकंदरीत काय परिस्थिती आहे, काय सांगाल? जसं शिवडी आणि म्हणजे शिवडी हा जो मतदारसंघ आहे तो पूर्वी 2009च्या आधी वरळीचा बराचसा पट्टा हा भाग शिवडी या मतदारसंघात होता. त्यामुळे शिवडी वेगळा होता, वरळी वेगळा होता, परेल वेगळा होता आणि माझगाव वेगळा होता. तर माझगाव आता जे शिवडीचे उमेदवार आहेत बाळा नांदगावकर, तेव्हा ते माझगावमधून 3 वेळा निवडून आलेले, म्हणजे 1995ला, 1999 आणि त्याच्यानंतर 2004. आणि मग जेव्हा तो शिवडी झाला मग तेव्हा ते माझगावमधून निवडून येत होते. नंतर 2009 नंतर तो शिवडी जो झाला तेव्हा मनसेमधून त्यांनी 2009ला पुन्हा एकदा, म्हणजे 4 वेळा ते त्या मतदारसंघाचे आमदार आहेत. तर आता जसं हे दादर आणि माहीम हा सुद्धा वेगळा होता, तो आज एक झालाय. तसं शिवडी हा जो मतदारसंघ आहे तो परेल आणि काही भाग असा एक, परेल आणि शिवडी हा एक झाला आणि वरळीचा जो आहे तो वेगळा झाला. माझगाव परळ असं काही भाग एक होऊन आता तो शिवडी झालाय. आता या शिवडी विधानसभा मतदारसंघामध्ये जे विद्यमान आमदार आहेत अजय चौधरी, हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसऱ्या बाजूला मनसेकडून बाळा नांदगावकर आणि तिसरीकडे भाजपचे अपक्ष उमेदवार आहेत जे नाना आंबोले आहेत. हे या तिघांमध्ये अजय चौधरींसमोर नक्की आव्हान कोणाचं असेल, काय वाटतं? अजय चौधरींसमोर आव्हान असेल ते बाळा नांदगावकर यांचंच. कारण जसं सांगितलं मी आता, बाळा नांदगावकर 3-4 वेळा आमदार राहिलेले आहेत. पहिल्यांदा तर त्यांनी जो 1995ला पराभव केला माझगावमधून, तेव्हा छगन भुजबळ यांचा पराभव केला. छगन भुजबळांनी मग मुंबई सोडली, म्हणजे त्यांनी नंतर मुंबईत ते कधी निवडणुकीला उभे राहिले नाहीत, ते नाशिकला गेले. त्यानंतर 99ला पुन्हा बाळा नांदगावकर जिंकले. 2004ला पुन्हा भुजबळांचे पुत्र पंकज भुजबळ हे बाळा नांदगावकर यांच्या समोर उभे होते, ते सुद्धा पडले. ते सुद्धा नंतर नाशिक, त्यांनी मुंबई सोडून नाशिकला आपलं हे हलवलं ना, नांदगाव मतदारसंघच बदलला. तर त्यामुळे हे 4 वेळा आमदार राहिलेले. आणि अजय चौधरी सुद्धा तसे 2 वेळा आमदार आहेत, 14 आणि 19 हे असे 2 वेळा अजय चौधरी सुद्धा आमदार राहिले आहेत. तर त्यांच्यासमोर आव्हान असेल ते बाळा नांदगावकर यांचंच. कारण आता शिवडी मतदारसंघामध्ये महायुतीकडून फक्त, म्हणजे बाळा नांदगावकर महायुतीचे उमेदवार असं म्हटलं तरी चालेल, कारण त्यांना शिंदेचा पाठिंबा आहे, शिवसेना शिंदे, भाजपनेही पाठिंबा दिलेलाच आहे. तिसरं म्हणजे तिथे मनसेची वोट बँक आहेच ऑलरेडी, त्यामुळे तसे ते स्ट्रॉंग उमेदवार म्हणता येतील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लालबाग मंडळाचे सचिव जे आहेत सुधीर साळवी, हे सुद्धा इच्छुक होते. मात्र अजय चौधरींना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. तिथून त्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली होती. काय वाटतं, याचा फटका अजय चौधरींना बसू शकतो का? त्याचा फटका बऱ्यापैकी अजय चौधरींना बसू शकतो. म्हणजे एकीकडे महायुतीने उमेदवार दिलेला नाहीये, त्यामुळे बाळा नांदगावकरांचं पारडं ऑलरेडी जड आहे, त्यांना बराच सपोर्ट मिळतोय तिथून. आणि दुसरीकडे इथे शिवसेना उभाठामध्ये पक्षांतर्गत जी काही अंतर्गत वाद आहेत, किंवा तिकिटासाठी 2 उमेदवार इच्छुक होते, त्यातले यांना विद्यमान आमदार आणि हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले म्हणून त्यांना ते तिकीट दिलं असं एक कारण सांगितलं गेलं. पण तरी नाराजी ही आहेच शेवटी, कारण लालबागमध्ये
सुधीर साळवींचंही एक लालबागचा राजा हे जे मंडळ आहे ते खूप ऍक्टिव्ह आहे आणि त्यांचा जनसंपर्क पण बऱ्यापैकी त्या मतदारसंघात आहे. त्यामुळे त्यांची नाराजीचा फटका थोडाफार अजय चौधरींना बसू शकतो. आपण जसं म्हणालात की शिवसेनेकडून बाळा नांदगावकर 3 टर्म तिथे आमदार राहिलेले आहेत. त्यानंतर एक टर्म ते मनसेकडून आमदार होते. त्यानंतर 2014 आणि 2019च्या निवडणुकीत अजय चौधरी शिवसेनेच्या तिकिटावरून तिथे आमदार झाले. म्हणजे एकंदरीत हा मतदारसंघ पाहिला तर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणायला हरकत नाही. मग तिथला सच्चा शिवसैनिक आहे तो नक्की कोणाच्या मागे उभा राहील आत्ताच्या या एकंदरीत संपूर्ण परिस्थितीमध्ये, असं काय वाटतंय? हे दोन्ही आता म्हणजे तसं बघायला गेलं तर शिवसेना हे आजी माझी शिवसैनिक असंच म्हणता येईल. म्हणजे मनसे बाळा नांदगावकर आजही मनसेमध्ये असले तरी सुद्धा शिवसेना किंवा शिवसैनिक म्हटल्यामुळे त्यांना राग येईल असं काही नाहीये. म्हणजे बाळासाहेबांना आजही ते मानतात. अजय चौधरी शिवसेना उभाटाचे आहेतच. त्यामुळे ही लढाई आहे ती लढाईच दोन शिवसैनिकांमध्ये आहे. त्यामुळे शिवसैनिकांची जो मूळ शिवसैनिक आहे तिथला त्याची कुचंबना होणार हे नक्की आहे. पण आता यामध्ये मग गेली 10 वर्ष जे अजय चौधरी आता त्या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत तिथे अँटी इन्कम्बन्सी जर असेल तर तो जो शिवसैनिक आहे तो बाळा नांदगावकरांकडे खेचला जाईल आणि जो म्हणजे अँटी इन्कम्बन्सी असली तरी सुद्धा जो पक्षनिष्ठ बाळासाहेब किंवा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याशी प्रामाणिक असेल तो अजय चौधरींनाच मतदान करेल. 2014ला याच मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती होती ज्यावेळी अजय चौधरी निवडून आले? 2014ला तसं एक शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी चारही पक्ष वेगळे लढले होते. तेव्हा पण एक लाट होती. म्हणजे 2014ला जी मोदींची लाट होती पहिली ती लाट होती ती हिंदुत्वाची होतीच. त्यामुळे शिवसेना भाजप वेगळे असले तरी सुद्धा त्या लाटेमध्ये हिंदुत्ववादी पक्षांना हिंदुत्ववादी मतदारांना मत खूप उमेदवारांना मिळाली. त्यामुळे त्याचा अजय चौधरींना नक्कीच फायदा झाला आणि तेव्हा मला वाटतं बाळा नांदगावकर तिथेच पराभूत झाले. आत्ताच्या घडीला शिवडी विधानसभा मतदारसंघामध्ये हे 2 उमेदवार किंवा 3 उमेदवार मुख्य लढतीमध्ये आहेत. या तीनही उमेदवारांना जर विजयी व्हायचं असेल तर एकंदरीत काय रणनीती त्यांना मतदारसंघामध्ये आखावी लागेल? रणनीती अशी वेगळी आखावी लागण्याची गरज नाही आहे. कारण अजय चौधरींकडे म्हणजे जो मूळ शिवसैनिक आहे तो जो म्हणजे बेस आहे शिवसेनेचा तो परळ लालबाग हा जो गिरणगाव म्हणतात तिथे आहेच. त्यामुळे त्यांना असं वेगळी काही हे करायची गरज नाही. फक्त पक्षांतर्गत जी काही नाराजी आहे, कोण नाराज असेल, काही कोणाची कामं राहिलेली झालेली नसतील तर त्यांना थोडंसं समजावून शांत करून पुढच्या जर आले आमदार म्हणून निवडून तर ती एक आश्वासन दिलं तर तो एक त्यांना फायदा होऊ शकतो. बाळा नांदगावकर यांनी सुद्धा भाजप आणि या सगळ्या भाजप, शिंदेची शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे हे तर आहेतच. पण मग त्यांना एकत्र घेऊन जर हे केलं, प्रचार केला, त्यांना सगळ्यांना सामावून घेतलं तर तो एक त्यांना फायदा तिथे होऊ शकतो. बाकी राहिले अपक्ष नाना आंबोले त्यांचं तसं भाजपने त्यांना सपोर्ट म्हणजे पाठिंबा न दिल्यामुळे म्हणजे अधिकृत उमेदवार नसल्यामुळे त्यांना तसं फार म्हणजे दोन्ही पक्ष शिवसैनिकांकडून पाठिंबा किती मिळेल यावर शंकाच आहे. म्हणजे तो प्रभावी नसेल असं. बरोबर. तर मित्रांनो, एकंदरीत शिवडी विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अजय चौधरी आणि दुसऱ्या बाजूला मनसेचे बाळा नांदगावकर यांच्यामध्ये मुख्य लढत असणार आहे. परंतु यामध्ये सुद्धा अजय चौधरींसाठी हे अस्तित्वाची लढाई आहे. पक्षांतर्गत नाराजी दूर करून आपल्याच सहकाऱ्यांना ते सोबत घेऊन पुढे जात आहेत की दुसऱ्या बाजूला बाळा नांदगावकर भाजपच्या आणि महायुतीच्या साथीनं विजयी होत आहेत हे पाहणं सुद्धा उत्सुकतेचं ठरणार आहे. तत्पूर्वी पाहत रहा गल्लोगल्लीचा पुढचा एपिसोड हिंदुस्थान पोस्टवर.